पारनेर तालुक्याच्या गावांना पाणी मिळाले पाहिजे ही गेली 50 वर्षापासूनची मागणी आहे। या मागणीवर आज बऱ्याचशा गावांमधले लोक, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आज बसलेलो आहोत की या दुष्काळी पारनेर तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे। आपण जर पाहिलं तर कुकुडी प्रकल्पाची निर्मिती ही खास फक्त पुणे जिल्हा, नगर जिल्हा आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील दुष्काळी गावांना पाणी मिळावं याच्यासाठी निर्मिती झाली। पण एवढे वर्ष झाले यावर नंतर कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी काही काम केलं नाही, फक्त घोषणा दिल्या। पण आपण जर पाहिलं तर हा मुद्दा फक्त राजकीय आहे, म्हणजे राजकारणापुरता वापरला जातोय, पण शेतकऱ्यांना अद्याप पाणी मिळालं नाही। मग आता आमची अशी मागणी आहे का शासनाच्या दप्तरी कानूर पठार उपसा सिंचन योजना असेल, पुणेवाडी असेल, जातेगाव असेल, राळेगण सिद्धी असेल, या योजनांची त्यांच्याकडे नोंद आहे। मग एवढे वर्ष झाले अजून साधी त्याला मान्यता सुद्धा देण्यात आलेली नाही। निवडणुका आल्या फक्त घोषणा करतात, परत त्याच्यावर कोणीही काही बोलत नाही। म्हणून आता शेतकऱ्यांचा या सगळ्या राजकीय पक्षांवरल्या नेते मंडळींवरला विश्वास उडालेला आहे। म्हणून आज शेतकऱ्यांना, तालुक्यातील शेतकऱ्यांना ही आज उपोषणाच्या हत्यार उत्सव लागलेला आहे। त्याचबरोबर कर्जमाफीचा विषय 2017ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटी शर्ती टाकून कर्जमाफी दिली। त्याच्यानंतर ठाकरे सरकारने पण कर्जमाफी दिली 2019ला। पण यांच्या अटी शर्तीमुळे बरेचसे शेतकरी वंचित राहिले। त्यानंतर प्रोत्साहनभर 50,000 रुपये देण्याचं यांनी जाहीर केलं। त्यातही ठराविक शेतकऱ्यांनाच ते पैसे मिळाले। अजूनही बरेच शेतकरी त्यापासून वंचित आहेत। जोपर्यंत ह्या मागण्या आमच्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही। आमचं अमर उपोषण आजपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे। पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर का बरं उपोषण? आजपर्यंत शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला या पुढाऱ्यांना, यांनी आश्वासनं दिले, पण कुठलेही काम यांनी अद्याप केलेलं नाही। त्यामुळे आता यांच्यावरला पूर्ण आमचा विश्वास उडालेला आहे। त्यामुळे आता ही आम्हाला भूमिका घेण्याची पाळी आली आमच्यावर। जर शासनाने मागणी मान्य नाही केलं तर पुढची भूमिका काय? नाही, शासनाला मागण्या मान्यच कराव्या लागतील। जोपर्यंत ते मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही। पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न गेली 50 वर्ष प्रलंबित या ठिकाणी राहिलेला आहे। गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांना, पारनेरच्या शेतकऱ्यांना शेतीचं पाणी देण्यात येईल अशा प्रकारच्या वल्गना या महाराष्ट्र राज्य सरकारच्या अनेक मुख्यमंत्री असतील, जलसंपदा मंत्री असतील, अनेक पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी केलंय। आणि या पारनेर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे। हा पारनेर तालुका दुष्काळी आहे। शेतकऱ्यांना हक्काचं पाणी जर मिळालं तर आम्हाला पारनेर तालुक्यातील शेतकरी सुखी आणि समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही। इथून मागच्या पुढाऱ्यांनी या शेतकऱ्यांना बोलतापा दिल्या। अनेक राजकारण्यांनी सुद्धा यामध्ये विशेष असं लक्ष या ठिकाणी घातलेलं नाही। आणि मी पुणे जिल्ह्यातील अनेक राजकीय पुढाऱ्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या धरणांमधून आमच्या शेतकऱ्यांसाठी असलेला पाण्याचा साठा हा त्या ठिकाणी नक्कीच आहे आणि तो हक्काचं या पारनेरच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून तुम्ही ते हक्काचं पाणी आम्हाला दिलं पाहिजे। आणि यासाठी आमचे नेते आणि जवळचे मित्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय संतोषभाऊ वाडेकर आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी पारनेर तहसीलच्या समोर साखळी उपोषण करत आहे। मी माझ्या टाकीटोकेश्वर परिसराच्या वतीने, सर्व शेतकऱ्यांच्या बांधवांच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि या पारनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना शेतीचं पाणी हे मिळालंच पाहिजे। धन्यवाद। कोण म्हणता देणार नाही? कोण म्हणता देणार नाही? जय जवान, जय जवान, शेतकरी एकजुटीचा। छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, राजश्री शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा।
तेवढा पाऊस कधी पडत नाही. म्हणजे पावसाळ्यामध्ये तेवढा 2 दिवसात पाऊस पडला, 15 दिवस पाऊसच नाही. आभाळाकडे वाट पाहावी लागली, पाऊस संपलं की काय असा विचार शेतकऱ्याच्या मनात. अशा द्विधा अवस्थेमध्ये सुपीक असलेल्या पाणी आमच्या हक्काचं कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही. भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा काढून पठार आणि शेतकऱ्याने जो प्रयत्न केला त्यात माझा व्यक्तिगत अजितदादाने काढून पठार ठिकाणी 1 वर्षात पाणी देतो असं 5,000 10,000 लोकांच्या सभेमध्ये शब्द दिला होता. त्याची आठवण व्हावी या मुद्द्यासाठी शेतकरी भूमिपुत्र संघटनेला मी पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आहे. कृपया ही बातमी अजितदादापर्यंत जावी आणि त्यांना आपण दिलेला शब्द पाळावा या हेतून शेतकरी संघटनेला आणि तालुक्यातल्या नम्र शेतकरी बंधूंना आम्ही विनंती करतो, आपण या उपोषणाला सर्व तालुक्यांनी पाठिंबा द्यावा एवढीच नम्र विनंती करतो. बाबा, तुम्ही किती निवडणुका पाहिल्या आणि किती आश्वासन आहे? 45 वर्ष या पाण्याच्या प्रश्नावर मी कसं आदबलो हा बराच वेळ लागेल तर सांगणं या ठिकाणी कठीण आहे. पण बाबासाहेब टिपेंच्या घोषणेपासून वसंतराव असतील, जेवढे आमदार आतापर्यंत झालेत त्या सर्व आमदारांच्या नतमस्तक होऊन अजितदादाला हात जोडून पाया पडून लोटांगण घेऊन त्यांच्या पुढं हा प्रश्न मी मांडलेला आहे. अनेक वर्ष गेले माझी हयात पाणी मागणं, पाण्यासाठी प्रयत्न करणं, पाण्यासाठी जो कोणी म्हणेल त्याच्या पाठीमागं जाणं यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलेलं आहे. आणि आता कमीत कमी जाता तरी अजितदादाने दिलेला शब्द पाळावा. ते सरकारमध्ये आहे, या सरकारने पाळावा. जे कोणी सरकार असतील, जे पुढे सरकार होतील त्याला माझी नम्र विनंती राहील. पाणी भरपूर आहे, तुम्ही फक्त नाकर्तेपणाने नाकारले. कृपा करून पाण्यासाठी हे पाणी द्यावं, हक्काचं आहे. 50 किलोमीटर आमच्या पाणी आहे उशाशी आणि ते आम्हाला मिळत नाही, ही दुर्दैवी गोष्ट. मात्र 50 वर्ष खासदार होते बाळासाहेब विखेंपासून सगळ्या खासदारांना यासाठी मागणी केलेली आहे. त्यांना सगळ्यांना जागृती व्हावी म्हणून याचा उपोषणाला माझा पाठिंबा.